माझ्यासमोर आहे आर्या, अर्थात तिचं संपूर्ण नाव तीच सांगेल आणि तिने प्राप्त केलेलं उज्ज्वल यश हे तिच्याच तोंडातून आपल्याला ऐकायचं आहे. हा आर्या, तुझं संपूर्ण नाव? माझे नाव आर्या विनीत साळवी. मी कोएसो पामथर्वळ विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. मला 10वीमध्ये 93.20% मिळाले. मी तुडी इथे राहते. तू बघा, मला सांगितलंस की मी तुडील येथे राहते आणि शाळेला जायचीस महाडला पामथर्वळ कन्या विद्यालयात. तर इथून तुझा प्रवास कसा व्हायचा? मी तुडीलवरून मिनिडोरनी जायचे आणि मग तिथे शाळेत परत शाळा सुटली की परत मिनिडोरनी यायचे घरी तुडीलला. असं माझा मिनिडोरनी प्रवास असायचा. या प्रवासात तुझा काही वेळ जायचा आणि मग हा वेळ तू अभ्यासासाठी कशी भरून काढायची? मिनिडोरमध्ये असताना मी पुस्तक वाचायचे. जर मला जागा म्हणजे बरोबर असेल तर मी पुस्तक वाचायचे. जास्त गर्दी असेल तर वाचायला मिळायचं नाही. पण जेव्हा पण असं मोकळं म्हणजे जास्त गर्दी नसेल, मला बसायला नीट भेटत असेल, तेव्हा मी पुस्तक उघडायचे, पुस्तक वाचायचे. तो माझा वेळ मी त्याला तिथे घालायचे. व्हेरी गुड. आणि घरी आल्यानंतर अभ्यासासाठी स्वातंत्र्य कसं होतं? माझ्याकडे जास्त वेळ नसायचा, पण जो पण मी जितका पण वेळ मी अभ्यास करायचे तो फोकस मी करायची, कारण की जास्त वेळ मला मिळायचा नाही अभ्यास करण्यासाठी. माझा जास्तीत जास्त वेळ ट्रॅव्हलिंगमध्ये जायचा आणि शाळा पण जास्त वेळ असायची, क्लास होता, त्यामुळे मी घरी येऊन मला थोडाच वेळ भेटायचा, पण तुम्ही फोकस करून अभ्यास करायचा. आर्या, तू एका सामान्य घरातली आहेस मुलगी आणि सामान्य घरातली असताना तू 93% गुण मिळवलेस, याचा आम्हाला निश्चित अभिमान वाटतोय. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत करत हे तू गुण मिळवलेस, याचा देखील आम्हाला अभिमान वाटतोय. आणि तू इतर मुलांना काय संदेश देशील? मी तुम्हाला सांगेन की आपली परिस्थिती कशीही असू दे, पण आपण जर आपल्याकडे एक ध्येय असेल, जर आपल्याला ती करण्याची इच्छा असेल, तर आपण किती कुठल्याही परिस्थितीतून आपण अभ्यास करू शकतो. आणि तुमच्याकडे आता तर खूप सारे म्हणजे साधनं आहेत ज्याच्यातून तुम्ही अभ्यास करू शकता. तुमचा वेळ आहे तर तुम्ही कसा अभ्यासासाठी उपयोगात आणाल ते तुम्ही बघितलं पाहिजे. आणि तुम्ही जो काही अभ्यास कराल तो थोडा वेळ करा, पण तो त्याच्यात मन लावून फोकसनी करा. जास्त वेळ 10 तास अभ्यास करण्याची गरज नाही आहे. जेवढा वेळ 2-3 तास करा, पण तो चांगल्या प्रकारे तुम्ही त्याच्यात तुमचा फोकस असला पाहिजे असा अभ्यास करा. आणि रेग्युलर अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही एक दिवस अभ्यास करण्यानंतर 4 दिवस नाही करणार, हे ह्याच्याने अभ्यास होणार नाही. तुम्ही दररोज तो अभ्यास सतत केला पाहिजे. जास्त वेळ करायची गरज नाही, पण केवढा वेळ करा, तुम्ही रेग्युलर असलं पाहिजे त्याच्यात. क्या बात. आर्या, मला हे खूप आवडलं. आर्या, तुझं पटकन पुढचं फ्युचर काय आहे? तू काय ठरवलंयस? मला पुढे UPSC द्यायची आहे आणि अधिकारी व्हायचं आहे. हां, एक अधिकारी व्हायचं आहे. चांगलं समाजाला चांगलं एक अधिकारी बनवायचं. अधिकारी होण्याचं कारण काय? मला लहानपणापासून माझी खूप इच्छा आहे आणि मला खूप समाजासाठी करावंच. आर्या, तुला खूप खूप शुभेच्छा.